नमस्कार प्रेक्षक, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आपल्याबरोबर गेल्या भागात होते प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने दिवान सर आणि आपण त्यांच्याबरोबर आज पुन्हा संवादाला सुरुवात करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर जसा आपला जो भाग पहिला झाला म्हणजे गेल्या भागात आपण पाहिलं की आपण ज्या पद्धतीने आजच्या विचारांवरती संवाद करत होता आणि ती जी एक प्रोसेस आहे त्याबद्दल तुम्ही सांगत होता. तर मला असं विचारायचं की आज जे विचार आहेत म्हणजे शाहू फुले आंबेडकर असं म्हटल्यानंतर कुठेतरी हे विचार सध्या देशाला चालवत आहेत आणि चालवताना यामध्ये ते मागे पडतायत का की त्यांना मागं पाडलं जातं, याबद्दल आपल्याला एकंदरीत काय वाटतं? खरं तर मुलाखतीच्या या टप्प्यावरती हा प्रश्न जो आहे तो अगदी योग्य पद्धतीनं तुमच्याकडून येतो आहे. म्हणजे इतरांना जो वारसा लाभलेला नसावा कदाचित, तो वारसा या शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना आम्हाला लाभलेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीलाच तुम्ही असं म्हटला की ही शिक्षण संस्था जी आहे ती शिक्षण संस्था 18 एप्रिल 1901 साली राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली आहे. एक लक्षात घ्या, राजेश्री छत्रपती शाहू महाराज हे विधान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. ही शिक्षण संस्था सुरू करण्याच्या पाठीमागचा हेतू काय होता? म्हणजे 1901 ची जर तुम्ही अवस्था बघितली तर त्या काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये खूप मोठं काम करणं गरजेचं होतं. ते काम करण्याच्या अनुषंगानं आपल्याला एक गोष्ट कायमपणे लक्षात ठेवायला पाहिजे की महाराजांनी शिक्षण संस्था उभी केली इथं हे जे ज्या प्रिमायसेसमध्ये आपण बसलेलो आहोत त्या प्रिमायसेसमध्ये, आणि ते होत असतानाच समाजातल्या काही मंडळींनी त्यांना सांगितलं की महाराज आपण शिक्षण संस्था सुरू करतो आहे, शिक्षणाची दारं सगळ्यांना उभी करतो आहे, पण आज जर परिस्थिती बघितली आपण, म्हणजे 122 वर्षापूर्वीची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आहे की लोकांच्या मध्ये वर्णव्यवस्था प्रचंड स्वरूपामध्ये आहे. म्हणजे जातीचं धर्माचं असं बंधनं आहेत आणि एकत्र शिक्षण हे शक्यच नाही आहे. तुम्हाला जर शिक्षणच द्यायचं असेल तर मुलांच्या राहण्याची व्यवस्था पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल. आणि खरं तर ही गोष्ट तुम्ही मगाशी एक विधान असं केलं की राजश्री छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या बाहेर फारसे माहीत नाहीत, अशा पद्धतीचं एक विधान आलं. आणि खरं तर हे विधान काही प्रमाणामध्ये योग्यही विधान तुम्ही केलेलं आहे. कारण ते जे विचार आहेत ते महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून कोल्हापूर, अगदी बरोबर, कोल्हापूरच्या बाहेर जो प्रस्थ आहे म्हणजे ते विचार बाहेर का जाऊ नयेत, मग इथल्या मंडळींनी त्यावरती काय करणं योग्य आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर हे काम सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते होणं गरजेचं होतं. कारण आमच्या कोल्हापूरचा उल्लेख जो आहे संपूर्ण जगभर, कोल्हापूरचा उल्लेख महाराष्ट्रात म्हणत नाही आहे तर जगभर जो होतो आहे तो उल्लेख वसतिगृहांची जननी म्हणून त्याचा उल्लेख जो आहे तो इथं होत असतो. आता इथं काय केलं बघा राजश्री शाहू महाराजांनी, की ज्या ठिकाणी आपण आहोत दसरा चौकामध्ये, दसरा चौकाच्या साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटरच्या परिघामध्ये 22-23 वर्षाच्या काळामध्ये महाराजांनी जवळजवळ 24 इतकी बोर्डिंग स्थापन केली. आणि ही बोर्डिंग स्थापन करत असताना त्यांचा हेतू कसा होता, तर बाबा तुम्ही शिका, तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर एकत्र राहायचं नाही ना, राहू दे, मग तू मराठा बोर्डिंगमध्ये शिक, तू मुस्लिम बोर्डिंगमध्ये शिक, तू जैन बोर्डिंगमध्ये शिक, तू लिंगायत बोर्डिंगमध्ये शिक, पानसाळ बोर्डिंगमध्ये जावा, सुतार बोर्डिंगमध्ये जावा, ब्राह्मण बोर्डिंगमध्ये जावा. त्या समाजाची अशी बोर्डिंग जी आहे ती बोर्डिंग महाराजांनी उभी केली. आज जे काही संपूर्ण महाराष्ट्रभर नेत्यांचं जाळं जे दिसतं आहे हे सर्व मंडळी कधी ना कधी कोल्हापुरातल्या बोर्डिंगमध्ये काय करत होते, राहत होते. म्हणजे देशाचे राष्ट्रपती बीडी जत्तींच्या पासून अनेक मंडळी अशी आहेत की जी मंडळी कोल्हापूरच्या या वसतिगृहांच्या मध्ये राहिलेली होती. समोरची जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये या सर्व मंडळींचा वावर जो आहे तो वावर झालेला होता.
आता हे सगळं होत असताना म्हणजे आमची एक खरं तर ही वृत्तीच आमची राहिलेली आहे की जातीपातीच्या बंधनामध्ये माणसांना आपण सगळे असं जकडून टाकलेला. आज अवस्था म्हणजे कुसुमाग्रजांची एक जी कविता आहे त्या कवितेमध्ये त्या पुतळ्यांचा उल्लेख होतो. हा अमका पुतळा कुणाचा, तर ज्योतिबा फुलेंचा. मग ज्योतिबा फुले कुणाचे, तर ते माळ्यांचे. तसे राजश्री शाहू महाराज कुणाचे, तर मराठ्यांचे. त्यामुळं माणसांना आणि महापुरुषांना आपण एका विशिष्ट चौकटीमध्ये काय केलं, बांधून टाकलं. आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आज दिसतो आहे की महाराजांच्या संदर्भामध्ये जे वास्तव आहे, खरं तर महाराज जर नसते तर कोल्हापूरचा परिसर कसा दिसला असता हे म्हणजे नुसती कल्पनाच केलेली बरी. आज जे काही कोल्हापूरचं शैक्षणिक वातावरण आपल्याला दिसतं आहे ते केवळ आणि केवळ महाराजांच्या मुळे आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि त्यामुळं त्यावरती काम करायला पाहिजे. काही मंडळी करतायत काम, पण ते काम जे आहे ते पुरेसं नाही आहे. म्हणजे महाराजांचा मूळ विचार जो आहे तो मूळ विचार हा बहुजन समाजाला उन्नतीच्या मार्गावरती नेण्याचा असा तो काय आहे विचार आहे. महाराजांनी राजकारणाचा विचार फारसा केला नाही. सामान्य माणूस जो आहे तो उभं राहायला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की स्वतंत्र भारतामध्ये आरक्षणाचा विचार मांडायला स्वातंत्र्यानंतरची 50 वर्षे गेली आणि तोच विचार आरक्षणाचा 1902 साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मांडलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, म्हणजे मुलं जर शाळेत नाही आलीत तर पालकांना शिक्षा, 1 रुपये दंड, हा शाहू महाराजांनी त्या काळात केलेला होता. मुलींच्या संदर्भातला विचार जो आहे, मुली ह्या शिकायलाच पाहिजेत, मुलींना शिकवणं हे कर्तव्य आहे, या पद्धतीची भूमिका जी आहे ती महाराजांनी 100-125 वर्षापूर्वी घेतलेली होती. त्यामुळं ज्याला द्रष्टा राजकारणी म्हणतो किंवा द्रष्टा समाज सुधारक ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची भूमिका महाराजांची होती. आणि सुदैवानं आम्हाला या संस्थेमध्ये त्याच पद्धतीचं बाळकडू जे आहे ते बाळकडू मिळत राहतं. मला विशेष उल्लेख आमच्या श्रीपतराव बोंद्रे दादांचा या ठिकाणी करायचा आहे की ज्या व्यक्तीनं इथं उभा केलेलं सगळं संकुल जे आहे त्या संकुलाची नावं जरी नुसती आपण बघितली तरी तो विचार आपल्याला समजून येतो. म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज जसं इथं नाव दिलेलं आहे, राजाराम महाराजांच्या नावे संस्था आहेत, सावित्रीबाई फुलेंच्या नावे संस्था आहे, महात्मा फुलेंच्या नावे संस्था आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावे आहे, विनुताई चव्हाणांची आहे, विठ्ठलरामजी शिंदेंच्या नावानं संस्था आहे. म्हणजे ही सगळी नावं आपण डोळ्यासमोर आणली की आपल्या लक्षात येतं की ज्या माणसाने ही संस्था उभी केली असेल आणि तो वारसा पुढे नेला असेल तो मनुष्य निश्चितपणे या विचारांचाच काय आहे, वारसदार आहे. त्यामुळं आम्हाला इथं या प्रिमायसेसमध्ये आल्यानंतर बाहेर काय झालं याचा विचार आम्ही फारसा करत नाही. पण आमची एक जबाबदारी आहे की मी जर शिक्षक असेल, मी जर प्राचार्य असेल तर या विचारांचा वारसा जो आहे तो पुढे नेण्याची जबाबदारी एक प्राचार्य म्हणून माझी आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही काय करत असतो, वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. तुमचा पुढचा एक प्रश्न असा होता की युवकांच्या माध्यमातून आपण आता कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे. खरं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये परिस्थिती खूपच बिकट होते आहे. म्हणजे संस्कार कशाचे करायचे हा प्रश्न आता निर्माण होतो आहे. अर्थात त्याला अनेक कारणं असतील कदाचित. मुलं शिकताहेत, मुलांच्याकडं वेगवेगळ्या स्वरूपाचं कौशल्य आलेलं आहे, पण नोकऱ्या नसल्यामुळं असेल कदाचित, ही बेरोजगारी जी वाढलेली आहे त्यामुळं असेल कदाचित की त्याच्यामध्ये व्यसनाधीनता जी आहे ती काय होते आहे, वाढते आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. व्यसनाधीनतामध्ये मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. व्यसनाधीनता म्हणजे फक्त काय म्हणूया त्याला, मद्य किंवा धूम्रपान अशा पद्धतीचंच नाही आहे, तर सध्याचं सोशल जे आहे, सोशल मीडिया नेटवर्क म्हणूयात किंवा सोशल साईट म्हणूयात, त्यावरतीही जो वावर आहे तो कशा पद्धतीने होताना दिसतो. म्हणजे साधारणतः मी एका चित्रपटाचा उल्लेख न करता की सध्या त्याच्यावरती प्रश्न मांडले जात आहेत. युवा तरुणांना त्यावरती फार म्हणूयात की तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते फार गांभीर्याने लक्ष देतात. पण आता तुम्ही उल्लेख केलात बेरोजगारी किंवा शिक्षण संस्था किंवा संस्कार, तर याकडे कुठेतरी त्यांचा कल कमी दिसतोय का तुम्हाला? आणि जर त्यांनी यामध्ये बदल केला नाही तर पुढची काय परिस्थिती असणार आहे एकंदरीत समाजामध्ये? कारण भारत जो आहे त्याला आपण साधारणतः युवांचा देश म्हणतो, कारण जी पिढी आहे आपल्याकडे सध्याची, त्याच्यामध्ये तरुण जी मुलं आहेत त्यांचं वय जे आहे त्या हिशोबाने आपल्याला युवा भारत असं म्हटलं जातं. मग या युवा भारताची फळी कशा पद्धतीने देशात मार्गी लागायला हवी आहे, आणि ती जर नाही लागली तर मग देशाची पुढची परिस्थिती कशा पद्धतीची होऊ शकते? आणि आणखी एक प्रश्न की तुम्ही ज्या विचारांचा वारसा सध्या सांगितला आहात, जो तुम्ही चालवत आहात, याच विचारांना सध्या कोणतं स्थान समाजामध्ये आपल्याला देताना किंवा मिळताना दिसतंय, आणि त्या पलीकडेही जाऊन आपण काय पद्धतीने ते कार्य करायला हवं असं आपल्याला वाटतं? 2-3 मुद्दे तुमच्या माध्यमातून आले येतात या ठिकाणी. एक तर सगळ्यात महत्त्वाचा, युवकांच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करायचं आहे. एक तर 25-25-30 वर्षापूर्वी मद्यसेवन करणं किंवा ॲडिक्शन हा विषय जो आहे तो खूप चर्चेला जात होता. म्हणजे आणि त्याच तुलनेमध्ये अफीम, गांजा, हेरॉईन, अमकं तमकं, पण ते थोडंसं उच्चभ्रू समाजामध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तो विषय जो आहे तो चर्चेला जात होता. पण आज काय परिस्थिती झाली बघा, की कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुद्धा आज मादक द्रव्यांचा विळखा जो आहे तो विळखा घट्ट होताना दिसतो आहे. म्हणजे कोल्हापूरच्या परिसर सोडून बाहेर गेलं की ग्रामीण भागामध्ये म्हणजे सरकारचं जे काही मद्य धोरण जे आहे ते मद्य धोरणाचा परिणाम असा होऊन बसलेला आहे की ग्रामीण भागामध्ये अक्षरशः 100-200 मीटरवरती आता बार झालेले आहेत. आणि मुलं जी आहेत ती संध्याकाळचा वेळ जो असतो तो संध्याकाळचा वेळ बारमध्ये जाणं आणि संध्याकाळी दारू पिऊन घरामध्ये येणं, आणि तुम्ही जे काही आता म्हटलेलं आहात त्या पद्धतीनं तो मीडिया जो आहे, सोशल मीडिया जो आहे, इतके प्रचंड आहारी गेलेली आहेत मुलं की त्याचेच परिणाम अनेक आहेत की मोबाईलच्या आहारी गेल्यामुळं पुस्तकाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आणि जे संस्कार करण्याचा विषय जो म्हणतो आपण, तर तो पुस्तकांच्या माध्यमातून जेवढा संस्कार होतो तेवढा त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळं आता काय करायला पाहिजे? आता आम्ही इथं काही प्रयोग करतो आमच्या महाविद्यालयामध्ये. खरं तर आता हे प्रयोग जे आहेत ते प्रयोग खूप कमी त्याचे आम्हाला काय होतात परिणाम जे आहेत ते दिसायला लागतात. म्हणजे प्राचार्य झाल्यानंतर मी एक अशी भूमिका घेतलेली होती की महिन्यातनं 1 दिवस मोबाईल हा पूर्णपणे काय करायचा, बंद करायचा. येताना मोबाईल घेऊन यायचं नाही. पण दुर्दैवानं ते कोरोना आला आणि कोरोनानंतर परिस्थिती अशी झाली की मोबाईल शिवाय तुमचं काही चालनाच झालं. त्यामुळं आम्ही प्रयत्न केला पण पुन्हा त्याचं वातावरण जे आहे ते वातावरण, याचा परिणाम कुठं झालाय बघा आता, की विद्यार्थी परीक्षेला नको म्हणायला लागले. म्हणजे जे 3 तासाचं लेखन करणं ही प्रक्रिया आपल्या परीक्षेमध्ये होती ती आता पूर्णपणे काय झाली, बाजूला पडायला लागलेली आहे. आणि मुलं काय म्हणतात की 1 तासाचा पेपर असू दे, तो ऑनलाईन पेपर असू दे, गुगलच्या माध्यमातून पेपर असू दे, ही सगळी प्रक्रिया जी होते आहे याचा परिणाम असा होतो आहे की विद्यार्थ्यांचं
कल्पना, विद्यार्थ्यांच्या भावना आणि अभिव्यक्ती या सगळ्यांच्यावरती एक कुंठितपणा जो आहे तो कुंठितपणा येतो आहे. म्हणजे तुमचे विचार चांगले होण्यासाठी त्याला खतपाणी जे मिळतं ते चांगल्या लेखनाचंच असतं. तुम्ही चांगली पुस्तकं वाचली तर तुमचं विचार जे आहेत ते चांगले विचार होणार आहेत. त्यामुळं आता पुढच्या काळामध्ये आता काय होतंय, सगळ्यांचं म्हणणं एकच पडतंय की संस्काराची बाजू जो आहे ती शिक्षकांचाच सगळ्यात मोठा भाग असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण उठायचं ते शिक्षकांच्यावरतीच बोलतं की शाळेत काय शिकवत नाहीत, संस्कार करत नाहीत, अमकं नाही तमकं नाही. पण मला असं वाटतं की शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहेच आहे, पण शिक्षकांच्या पेक्षाही पालक जे आहेत त्या पालकांची भूमिका इथं फार महत्त्वाची असते. म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांच्या वरती कशा पद्धतीचं लक्ष द्यायचं हे आता आपल्याला गंभीरपणे सांगावं लागेल. आणि मला वाटतं निश्चितपणे तशा पद्धतीचे संस्कार जे आहेत ते संस्कार छोटे मोठे काय असेनात प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न आमच्या माध्यमातून सुरू आहेत. माझ्याकडे येणारा जो विद्यार्थी असतो हा विद्यार्थी तसा 17-18 वर्षाच्या पुढचा असतो. म्हणजे जो तरुण, ज्याला यौवनावस्था आपण म्हणतो अशा पद्धतीचा तो असतो. त्यामुळे त्याच्यावरती संस्कार करत असताना आमच्याकडे बरेचसे काय होतात, मर्यादा आमच्याकडे आलेली असतात. कारण त्यानं जग बघितलेलं आहे, तो जगाचा अनुभव घेतो आहे. त्यामुळं शिक्षकांची भूमिका सुद्धा थोडीशी काय होते की ठीक आहे, आपलं काम भलं आपण भलं, हे त्यांना घडवण्याची प्रक्रिया जी आहे ती पालकांनी बघावी. त्यामुळं आपल्या जबाबदारीच्या संदर्भामध्ये सजगता निर्माण करणं ही गोष्ट जी आहे ती ही गोष्ट आपल्याला पुढच्या काळामध्ये करावी लागेल. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. सर, आणखी एक मी तुम्हाला विचारलं होतं की वारसा जो तुम्ही आता सध्या विचारांचा चालवत आहात किंवा तुम्ही जो मांडत आहात त्याला आज घडीला समाजामध्ये कशा पद्धतीने बघितलं जातं किंवा थोडंफार ते मागे आहे का? एक मात्र मी नेहमीच गोष्ट आयुष्यामध्ये ठेवली की कुछ भी हो सकता है. म्हणजे परिस्थिती निराश होऊन पळ काढण्यासारखी बिलकुल नाही आहे. निश्चितपणे काय होणार आहे, बदल हा होत राहतो, बदल होणार आहे. आणि तो कधी होतो, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये डटकर उभे असता तेव्हाच ती होते. एक लक्षात घ्या ना, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जे 150 वर्षापूर्वी शाळा काढणे, मुलींची शाळा काढणे, त्या शाळेमध्ये आपल्या बायकोला शिक्षिका म्हणून जायना सांगणे, एवढं सोपं होतं का होते? लक्षात घ्या. म्हणजे रस्त्यानं जात असताना त्या स्त्रीच्या अंगावरती शेण मारलं गेलं, त्यांना चिखल मारला गेला, दगडं मारली गेली. अशा परिस्थितीत देखील त्या थांबल्या नाहीत. त्या जर थांबल्या असत्या तर आज ज्या मुली शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या मुली शाळेपर्यंत पोहोचल्या सुद्धा नसत्या. म्हणजे कुणीतरी
काय करायला पाहिजे, पाऊल उचलायला पाहिजे. तो पाऊल उचललं. कुणी उचललं? सावित्रीबाई फुलेंनी उचललं, ज्योतिबा फुलेंनी उचललं. आणि म्हणून आपण काय झालं, पुढे जातो आहे. म्हणून मला आता निश्चितपणे वाटतं की काही काही मंडळी जी म्हणतात की काय सगळं युवा सगळी बेकार झाले, पूर्वी असं नव्हतं, अमकं नव्हतं, तमकं नव्हतं, असं मानायची काही गरज नाही. मला असं वाटतं की बदल हा निश्चितपणे होईल आणि तो चांगल्या पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रत्येक काळामध्ये येत राहतं. पण त्याला काय मग जसं आपण म्हणतो की बदल होईल, कुणामुळे बदल, यस वी कॅन, ज्या पद्धतीनं बराक ओबामा म्हणत होते की बदल आपण करू शकतो. फक्त ती इच्छा जी आहे, इच्छा आणि त्याच्या पाठीमागचं सातत्य, प्रयत्नांचं सातत्य जर असेल तर निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. आणि मी आशावादी मनुष्य आहे. म्हणजे आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या हातातूनही झालेल्या असतील, काही चुका माझ्या हातातूनही घडलेल्या असतील, पण त्या चुकातून आम्ही काय केलं, पुढं जायचा प्रयत्न केला. म्हणजे मी गांधींच्या वरती काम करत होतो आणि गांधींच्या आयुष्यातली एक गोष्ट माझ्यावरती खूप परिणामकारक होत गेली. म्हणजे ती कोणती, की गांधी यशस्वी का झाले, तर गांधींनी आयुष्यात काही चुका केल्या नाहीत का, तर गांधींनी अनेक चुका केल्या. म्हणजे आपल्याला माहिती झालं पाहिजे की गांधींनी अनेक चुका केल्या, पण जेव्हा त्यांना कुणीतरी सांगितलं की हे चूक होते, त्यावेळी तीच चूक गांधींनी पुन्हा केली नाही. म्हणजे गांधींनी चूक केली पण एकच चूक पुन्हा केली नाही. दुर्दैवानं आपण सामान्य मंडळी जी आहोत ती एकच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो. पण आम्ही जाणीवपूर्वक हा प्रयत्न केलेला आहे की जी घडलेली चूक आहे ती आता बदलू शकत नाही आपण, त्यातून मार्ग काढूया आणि तो मार्ग काढत असताना सकारात्मक स्वरूपाची दृष्टी जी आहे ते आपण ठेवूया. आणि मला वाटतंय त्यामध्ये आपण काय होतो आहोत, यशस्वी होतो आहोत. मला हे आवर्जून विचारावंसं आणि सांगावंसं वाटतं की तुम्ही ही जी काही माहिती दिलीत किंवा हे जे काही विचार मांडले ते नक्कीच याचा विचार जे आहे ते प्रेक्षकही करतील आणि त्या पद्धतीने वागायला किंवा त्या पद्धतीचा अवलंब करायला ते पुढे मार्गक्रमण करतील. पण तत्पूर्वी आज आपण या कार्यक्रमातून जाण्याआधी आपल्या या प्रेक्षकांना एक छान संदेश आपल्या मार्फत देऊया. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीलाही मी सांगितलं होतं आणि आताही पुन्हा शेवट करत असताना तुला सांगतो की हा तुम्ही जो उपक्रम चालवत आहात, हा उपक्रम किती लोकांच्यापर्यंत पोहोचतो आहे यापेक्षाही अगदी 2-4 लोकांच्यापर्यंत जरी पोहोचला तरी सुद्धा नव्या पिढीचं विचार मंथन कशा पद्धतीनं सुरू आहे हे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक तर एका महाविद्यालयाचा मी प्राचार्य आहे. म्हणजे जवळजवळ 4,000 विद्यार्थी माझ्याकडं आहेत आणि नकळतपणे महाविद्यालयाचा प्राचार्य ज्या पद्धतीच्या धोरणांना आखतो तीच धोरणं 5-1 वर्षे का असेना त्या विद्यार्थ्यांच्यावरती काय करत असतात, प्रभाव सोडत असतात. आणि मला असं निश्चितपणे वाटतं की जी माणसं ज्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करत असतील त्या क्षेत्रातल्या माणसानं आपलं नेतृत्व पुढं नेत असताना एक नवा विचार जो आहे तो विचार मुलांच्या समोर ठेवायला पाहिजे. आणि खरं तर मुलं जी आहेत ती काही फार मोठं चुका करतात अशातला भाग नाही आहे. कारण वयाच्या 15, 16, 17, 18 ज्या काळामध्ये जडणघडण व्हायची असते त्या काळामध्ये ती आपल्या समोर आलेली असतात. त्यामुळं तुम्ही हा जो काही प्रयत्न करता आहात तो प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की स्वातंत्र्याची 75वी वर्ष सुरू आहे. खरं तर पुढच्या 25 वर्षाचा एक रोडमॅप जो आहे तो रोडमॅप आपण लोक काय करतो आहोत, तयार करतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये तरुणांच्या समोर कशा पद्धतीचं स्वप्न असायला पाहिजे की भारत आता 100व्या वर्धापन दिनाच्या दिशेनं काय करतो आहे, वाटचाल करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले प्रश्न जे आहेत, आपली आव्हानं जी आहेत, ही आव्हानं, हे प्रश्न आणि ते सोडवणुकी करण्यासाठीचे उपाय याच्या संदर्भामध्ये अति गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. जे परंपरेनं आलेले प्रश्न जे आहेत या प्रश्नांच्यावरती
किती लक्ष द्यायचं, म्हणजे जातीचा विचार किती करायचा, धर्माचा विचार किती करायचा, हे आता आपल्याला काय करावं लागेल, ठरवावं लागेल. की धर्म म्हणजे धारणा हे जर निश्चित असेल तर भारतीय घटना ही प्रमाणभूत स्वरूपाची मानून आमच्या मुलांना हे आपल्याला काय करावं लागेल, आता सांगावं लागेल की बाळांनो, तुमचं पुढचं भविष्य जे आहे, कारण एक लक्षात घ्या, ही घटना आहे म्हणून देश आहे. ती जर नसती घटना तर आज ज्या पद्धतीची पाकिस्तानची अवस्था झालेली आहे त्याच्यापेक्षाही बदतर स्वरूपाची अवस्था होण्यामध्ये फारसा वेळ लागला नसता. आणि म्हणून आमच्या तरुण पिढीच्या समोर जे आता साधारणतः 20 आहेत, 25 आहेत, ही मंडळी ज्यावेळी देश 100 वर्षाचा होईल त्यावेळी एक जबाबदार नागरिक या पद्धतीने या देशामध्ये असणार आहेत. तर त्यांचं आपल्याला काय करावं लागेल, प्रबोधन करावं लागेल, घटनेची मूल्ये त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावी लागतील आणि त्या घटनेच्या मूल्यांच्यावरती विश्वास ठेवून कसं मार्गक्रमण करायचं, आपल्या विचारांची दिशा कशी ठरवायची, हेही त्यांना आता सांगावं लागेल. मला निश्चितपणे खात्री आहे, प्रत्येक काळामध्ये माणसं तयार होत असतात. प्रत्येक काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सुधारक जो आहे तो सुधारक येत असतो आणि त्यांच्या माध्यमातून तो समाज जो आहे तो समाज पुढे जात असतो. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीचं एक सुजलाम सुफलाम स्वरूपाचं असं भविष्य या देशाचं निश्चितपणे निर्माण होणार आहे. निराश व्हायची गरज नाही आहे, कारण पुढच्या काळामध्ये एक नवा सूर्य जो आहे तो नवा सूर्य नव्या उम्मीदीनं आपल्यासमोर येत राहील आणि तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून आमच्यासारख्यांचे, खरं तर मी मगापासून 3-4 वेळा हेच म्हटलं की काही फार मोठा विचारवंत आहे असं नव्हे, पण जो काही विचार आहे तो विचार इतरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून तुम्ही जे योगदान देत आहात तेही योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि ते पुढच्या काळासाठी आपल्याला उपयोगाचं ठरणार आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हटलं नवा सूर्य, तसा नवा सूर्य नक्कीच उगवेल. सर, आज जी संवाद म्हणजे आज जो संवाद तुम्ही आमच्या बरोबर साधलात आणि हा जो वेळ दिलात आणि तुम्ही जे कार्य करतायत त्या कार्यासाठी न्यूज अनकट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, अनकट संवाद या मंचावरती आज होते प्राचार्य डॉक्टर राजेखान शाने दिवाण सर. पुढच्या भागात असेच व्यक्तिमत्व घेऊन आम्ही भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.